उमरदगाव भाग 2. दीपक आणि अजित घराबाहेर, टॉर्च हातात. त्या रात्रीचा आवाज अजूनही दोघांच्या मनात घुमत होता. सकाळी 4 वाजले. हा लाईट टेंबा रस्ता पुन्हा जिवंत झाला आणि त्याच धुक्यात भीती दडलेली होती. अजित घाबरून, दीपक, गग ना, त्या झाडामागे काहीतरी हलतंय का रे? टॉर्चचा प्रकाश जसा झाडाकडे वळला तशी सावली हलली आणि ती दिसली. भयनिर्मिती. का आलात परत? सांगितलं नव्हतं का? हा रस्ता आता माझा आहे. दोघे पळत आहेत. मागे चुडैल. दोघं जीव तोडून पळाले. पण तिचा आवाज अजूनही मागे ऐकू येत होता. थांबा, अजून सगळं संपलेलं नाही. टॉर्च जमिनीवर पडला. प्रकाश थरथरला आणि क्षणात अंधार पसरला. हा लाईट एंबा बोर्ड आणि दूर चुडैल. त्या रात्रीनंतर कोणीही त्या रस्त्यावर गेलं नाही.